माझा संपूर्ण दिवस चांगला जावा म्हणून मी माझ्या आवडीच्या खूप साऱ्या गोष्टी करते. त्यामधील एक म्हणजे रामसोबत जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणं आणि त्यानंतर मग मुख्य येतो तो म्हणजे चहा. तर आज चहा करायचा असा काही प्लॅन नव्हता, पण दुपारच्या वेळेस ना पाऊस खूपच जोराचा पडत होता म्हणून म्हटलं चला चहा करूयात. आणि करायचं म्हटलं की मग असं वाटतं की नको, भांडे खूपच खराब होत आहेत म्हणून मी कंटाळा करते. पण आज रामला त्याच्या कढईमध्ये मी दूध गरम केलं होतं ना, त्यासोबतच मग माझा चहाचा प्लॅनसुद्धा करून घेतला. बाय द वे, चहा बनवण्याची माझी ट्रिक्स आणि भांडे जास्त धुवायला नको यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. रामसाठी आणि माझ्यासाठी मस्त असं जेवण बनवलं. संध्याकाळच्या वेळेस रामने जो काही पसारा केला होता तो सर्व आवरून घेतला आणि संध्याकाळचं जेवण करायला सुरुवात केली. दुपारी मशीन काम करत असताना ना माझ्या बोटामध्ये सुई गेली होती, त्यामुळे मग मी माझ्या हाताला ना अँटीसेप्टिक क्रीम लावत होते. तर ते रामने पाहिलं होतं आणि संध्याकाळी काळजीपूर्वक तो माझ्याकडे ती क्रीम घेऊन आला आणि बोटाला लावत होता. हाच समंजसपणा मुलांना कुठे होतं हेच कळत नाही. बाकी संध्याकाळचं जेवण मस्त असं छान एन्जॉय केलं. बाय.